वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार, शेफ सुनील पाटील्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सिमला मिरचीचं कायरस कसं करायचं हे दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते पाहूया. इथं मी पाव किलो सिमला मिरची स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. मीठ, ओलं खोबरं, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, गूळ, मिरचीचा ठेचा, तिळाचं कूट, सुकं खोबरं, चिंचेचा कोळ, धनाजिरा पावडर, जिरे मोहरी हिंग हळद, मेथीचे दाणे व तेल. इथं मी पाववाटी तेल गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. ते छान गरम झालेलं आहे. आता 1 चमचा मोहरी घालायची आहे, 1 चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर चिरलेली शिमला मिरची घालायची आहे. यामध्ये आता 2 दाणे मेथीचे घालायचे आहेत. छान असं हे आता परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे व 1 चमचा मिरची क्रश घालायचा आहे. परत हे छान परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं. इथे 2 मिनिटं आपली झालेली आहेत. आता यामध्ये 1 पाववाटी सुकं खोबरं घालायचं आहे, थोडासा हिंग घालायचा आहे, थोडी हळद पूड घालायची आहे, अर्धा चमचा धनाजिरा पावडर घालायची. छान हे परतायचं. आता यामध्ये आपल्या आवडीनुसार गूळ घालायचा आहे. 1-2 चमचे तिळाचं कूट घालायचं आहे. व थोडा चिंचेचा कोळ घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची. मिश्रण छान परतायचं आहे. आता यामध्ये 1 अर्धा वाटी पाणी घालायचं आहे. तर हे 5 मिनिटं झाकण घालून शिजवून घ्यायचं आहे. इथं आपली 5 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून घेऊया व कायरस शिजले काय ते पाहूया. हे बघा, मस्त छान असं सुंदर हे कायरस शिजलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, थोडं ओलं खोबरं घालायचं आहे व अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे व हे परत मिक्स करून घ्यायचं आहे. व आता गॅस बंद करून हे सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त सुंदर अशी ही तिखट व आंबट अशी कायरसची डिश आता इथं खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर ही डिश खूप सुंदर, चविष्ट व खमंग लागते. तर ही डिश पहिल्यांदा मला शेफ विद्या गोसावीताई यांनी शिकवलेली होती. तर त्यांचं मी धन्यवाद म्हणतो त्यांना. आणि ही रेसिपी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, फुलक्यांसोबत तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत खाऊ शकता. अगदी खमंग व चटपटीत रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.